चीनमधील HMPV व्हायरस वेगाने पसरत आहे. भारतातही या रोगाचा शिरकाव झालाय. एवढंच नाही तर महाराष्ट्रातही 2 चिमुकले या व्हायरसने बाधित झाली आहेत. अशात एम्स संचालक प्रशांत जोशी यांनी महत्त्वाची माहिती दिली. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, लहान मुलं आणि 65 वर्षांवरील वयोवृद्ध यांनी यामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे, असं प्रशांत जोशी म्हणाले. सध्या तरी भारतामध्ये केसेस काही वाढलेले नाही आहेत आणि केसेस वाढलेले नसल्यामुळे त्याच्यामुळे इथे सध्या असं परिस्थिती की हे म्युटेटेड व्हायरस आहे असं अजिबात नाही. त्यामुळे अजिबात घाबरायची आवश्यकता नाही आहे. सर्वांनी सध्या काळजी घेणं जरुरी आहे, पण सध्या काळजीचं अजिबात कारण नाही आहे. HMPV आहे. HMPV होता पहिले, पण 2001 पासून होऊन राहिलं. जे आपले सर्दी खोकला आणि जे रेस्पिरेटरी इन्फेक्शन जे होतात ते HMPV व्हायरसमुळेच होतात. बरेचसे केसेस HMPV तर त्याच्यामध्ये माइल्ड केसेसच असतात आणि आता सध्या फक्त आपल्याला काळजी आहे की फक्त आपल्याला कन्फर्म करायचं आहे की तिकडचं की नेमका हा म्युटेशन आहे की नाही आहे. त्याच्याकरता आपल्याला होल जिनोमिक सिक्वेन्सिंग करणं आवश्यक आहे, पण अशी शक्यता खूप कमी वाटते. बेसिकली लहान मुलांमध्ये आणि जे एल्डरली लोक आहेत 65 वर्षाच्या वर त्यांच्यामध्ये आवश्यकता आहे काळजी घेणं.